नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दारू संदर्भातील वक्तव्याचा सांगलीमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीकडून निषेध। शिवसेनेच्या माध्यमांमधून प्रकाशित केलेल्या घोटाळेबाज भाजप सरकारच्या पुस्तिकेची पाथर्डी शहरामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून होळी। मंचरमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं वीज वितरण कंपनीच्या विरोधात महामोर्चा। आणि नागपूर मुंबई महामार्गाची मोठी दुरावस्था, रस्त्याला सलाईन लावून संजय काळे यांनी केली गांधीगिरी। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दारू संदर्भातील वक्तव्याच्या निषेधार्थ सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रवादी महिला आघाडीकडून गिरीश महाजन यांच्या पोस्टरला चपलाने मारहाण करून निषेध व्यक्त करण्यात आला। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दारू संदर्भामधील वक्तव्याच्या निषेधार्थ सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी महिला आघाडीकडून गिरीश महाजन यांच्या पोस्टरला चपलाने मारहाण करत निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच गिरीश महाजन यांनी महिलांची माफी मागून चालणार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, शिवाय महाजन यांना मुख्यमंत्री पाठीशी घालतायत, त्यामुळे मुख्यमंत्री आणि महाजन यांनी संयुक्त राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीकडून करण्यात आली आहे। विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खुल्या मैदानात महिलांविषयी जे काही अपशब्द वापरले की दारूच्या बाटलीला महिलांचं नाव द्या म्हणजे दारूचा खप होईल, हे अपशब्द आहेत, महिलांविषयी महिलांचा अपमान करणारे शब्द आहेत आणि या राष्ट्रवादी महिलांतर्फे आम्ही या शब्दाचा निषेध करतो। गिरीश महाजन स्वतः असते तर किंवा त्याची प्रतिकात्मक फोटोला आम्ही चपलाचा प्रसाद दिलेला आहे, त्यांनी धाडस करून हे आमच्या पुढे यायचं, नाहीतर त्यांनाही तो प्रसाद मिळेल। ज्या गिरीश महाजनना भाजपचं सरकार पाठीशी घालत आहे ते आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आम्ही धिक्कार करतोय। आजपर्यंत कित्येक मंत्र्यांना आणि अपराध्यांना त्यांनी पाठीशी घातलेला आहे, परंतु आता आम्ही हे ऐकणार नाही। महिलांचा अपमान करणाऱ्याचा धिक्कार आम्ही करतो, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो। त्यांनी आमच्यासमोर यायचं धाडस करू नये, परस्पर आम्हाला नुसतं माफी मागून चालणार नाही, आम्हाला राजीनामाच दिला पाहिजे। त्यांच्याही घरात आया बहिणी आहेत, त्यांच्या नावानं त्यांनी दारूच्या बाटल्या काढाव्यात आणि त्याचा खप करावा। इतर महिलांशी बोलायचा त्यांना काही अधिकार नाही आहे। धिक्कार असो धिक्कार। गणेश चव्हाण, सी 24 तास, सांगली। राहुरी महसूल विभागाच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्यात आली आहे, तर महसूल कार्यालयाच्या आवारामध्ये तब्बल 40 ते 50 लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे। दरम्यान राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये ही चोरी झाल्यामुळे चोर आणि महसूल विभागामधील कर्मचारी यांचे लागेबांधे असल्याचं देखील बोललं जात आहे। राहुरी महसूल विभागाच्या डोळ्यामध्ये धूळफेक करत महसूल कार्यालयाच्या आवारामध्ये तब्बल 40 ते 50 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलाय। या घटनेबाबत तालुक्यामध्ये मोठी चर्चा सुरू आहे।
पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या उशाजवळ चोरी झाली आहे, तर मग सामान्य नागरिकांचं संरक्षण कोण करणार हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. राहुरी महसूल पथकानं 9 ऑक्टोबर 2017 रोजी सायंकाळी 5च्या दरम्यान राहुरी शहरामधील मुळानदी पात्रामध्ये शासनाच्या मालकीची वाळू चोरून नेताना 3 डंपर आणि 1 टेम्पो ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई केली होती. यावेळी डंपर मालक मोढवे अनिल गायकवाड, ऋषिकेश भुजाडी, टेम्पो मालक शशी साळवे यांना ताब्यात घेऊन कारवाई करून सदर 4ही वाहनं राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आणून लावली होती. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान कार्यालयीन वेळेमध्ये महसूल कर्मचाऱ्यांनी सदर वाहनांची तपासणी केली असता सुमारे 40 ते 50 लाख रुपये किमतीची 4ही वाहनं चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या घटनेबाबत कामगार तलाठी संजय आडोळे यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस स्टेशनमध्ये सदर वाहन आणि त्यांच्या मालकांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक गायकवाड करतायत. दरम्यान राहुरी पोलीस आणि महसूल प्रशासन यांच्या नजरेसमोर असलेल्या वाहनांची चोरी झाली आहे. तसेच या चोरांना महसूल विभागामधील काही कर्मचारी सामील असल्याची चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे. मात्र या घटनेनं तालुक्यामधील सामान्य नागरिक सुरक्षित नसल्याचं सिद्ध झालंय. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. मोरगाव बारामती रोडवरती भीषण अपघात झाला. यामध्ये पुण्याकडनं अकलूजकडे जाणाऱ्या गाडीवरील चालकाचा ताबा सुटला आणि ही गाडी झाडावर जाऊन आदळली आहे. यामध्ये एकाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय, तर गाडी चालकाचा उपचारांसाठी दवाखान्यामध्ये नेत असताना मृत्यू झालाय. मोरगाव नजीक राधाकृष्ण मंदिराजवळ मोठा अपघात घडलाय. पुण्याकडनं अकलूजकडे 4चाकी गाडीमधनं जनावरांची खरेदी करण्यासाठी काही व्यापारी निघाले होते. रविवारी पहाटे भरदा वेगामध्ये आलेल्या या गाडीवरील चालकाचा ताबा सुटला आणि ही गाडी झाडावर जाऊन आदळली आणि भीषण अपघात झालाय. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीमधील चालकाच्या जवळ बसलेले अब्दुल रफ कुरेशी यांचा जागीच मृत्यू झालाय, तर गाडीचे कारचालक इरफान इक्बाल अन्सारी हे गंभीर जखमी झालेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ खासगी दवाखान्यात उपचारांसाठी हलवण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झालाय. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मोरगाव पोलीस मदत केंद्रामधील पोलीस हवालदार बापूसाहेब मंत्रे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आहे. शनिवारी रात्री जनावरांच्या खरेदीसाठी हे व्यापारी अकलूज या ठिकाणी जात होते. यावेळी हा अपघात घडल्याचे मैताचे नातेवाईक सादिक कुरेशी यांनी सांगितलंय. या घटनेची वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे, तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील आणि उपनिरीक्षक श्रीकांत देव यांच्या मार्गदर्शनाखाली मोरगाव पोलीस मदत केंद्र करत आहे. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. शिवसेनेच्या माध्यमामधनं घोटाळेबाज भाजपाच्या मंत्री, आमदार, खासदारांचे पुस्तक प्रकाशित करून
राज्यभर भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचला जातोय। तसेच भाजपवरती केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे बिनबुडाचे आहेत। याच्या निषेधार्थ या प्रतिकात्मक पुस्तकीची पाथर्डी शहरामधील नाईक चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून होळी करण्यात आली आहे। शिवसेनेच्या माध्यमामधून घोटाळेबाज भाजपच्या मंत्री, खासदार, आमदारांचं पुस्तक प्रकाशन करून संपूर्ण राज्यभर जनतेमध्ये भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा छुपा कावा करण्यात आलाय। तसेच करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे बिनबुडाचे आहेत। त्यामुळे याचा निषेध म्हणून प्रतिकात्मक पुस्तकाची होळी पाथर्डी शहरामधील नाईक चौकामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। यावेळी भाजपचे सुनील पाखरे आणि भाजपचे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नागनाथ गर्जे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यावर शिवसेनेने कुठलेही तथ्य नसताना बिनबुडाचे आरोप केलेले आहेत। वास्तविक पाहता शिवसेना हा सत्ताधारी पक्ष आहे आणि सत्ताधारी पक्षातल्याच एक मित्र पक्षावर आणि त्या मंत्र्यावर त्यांनी एक बिनबुडाचे आरोप केले। या आरोप केव्हा सिद्ध होतात? ज्यावेळेस कोर्ट एखादा भ्रष्टाचार कोर्टामध्ये सिद्ध होतो त्यावेळेस तेच आरोप खरे असतात। परंतु केवळ खोटे आरोप केलेले असताना शिवसेनेने एक मंत्र्यावर चुकीची आणि खोटी अशी पुस्तिका काढलेली आहे। आज शिवसेना एकीकडे हिंदुत्वाची गर्जना करते, परंतु ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने पश्चिम बंगालमध्ये हिंदूंच्या दुर्गापूजेवर आणि दुर्गेच्या मिरवणुकीवर बंदी घातली। त्या ममता बॅनर्जी बरोबर मांडीला मांडी लावून हे बैठक करतात आणि इकडे हिंदुत्वाची गर्जना करतात। म्हणजे करणी आणि कृती आणि विचार याच्यात त्यांची फरक आहे। आता भारतीय जनता पार्टी हा विचारवंताचा पक्ष आहे, पारदर्शक कारभार करणारा पक्ष आहे आणि एवढा विकास चालू असताना केवळ विरोध करायचा, एकीकडे सत्तेत राहायचं, सत्तेचा फायदा उचलायचा आणि दुसरीकडे ह्या पक्षाच्या या मित्र पक्षाला विरोध करून त्यांच्या विरोधात बदनामी करणारे नेहमी षड्यंत्र राखायचं। ही शिवसेनेची कूटनीती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खुपून घेणार नाही। भारतीय जनता पार्टी आज विकास करतो म्हणून आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला जनतेने सर्व निवडणुकीमध्ये मताधिक्याने निवडून दिलेला आहे आणि यापुढे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या मागे या देशातली, या राज्यातली जनता पूर्ण ताकदीनिशी उभी राहील। नियत विरोधकांना आमचं उत्तर असेल। सदर पुस्तिकेचे प्रकाशन करणाऱ्या संपादक, लेखक यांचाही धिक्कार करण्यात आला। यावेळी अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष नवाबभाई शेख, जाफरभाई आतार, सुरेश आव्हाड, कार्तिक घोरपडे, सलमान बागवान, पप्पू गीते, राहुल घोरपडे, बुवा म्हस्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते। मुकुंद लोहिया, सी24 तास, पाथर्डी। शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना ऑनलाईन कोणती कामं करावी लागणार आहेत याचा आढावा घेण्याचे आदेश शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेत। तसेच प्रत्येक शाळेमध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड यंत्रणा घेऊन जाणार अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे। शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना ऑनलाईन काय काय काम करावं लागतं याचा आढावा घेण्याचे आदेश शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेत। शाळेमध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी आधार कार्डसाठीची यंत्रणा प्रत्येक शाळेमध्ये घेऊन जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। तर आधार कार्डचा आग्रह आहे पण कोणावर सक्ती नाहीये। शालेय पोषण आहार आणि ऑनलाईन संबंधी असलेल्या तक्रारींची दखल घेतली गेली आहे। शिक्षकांनी ज्या मागण्या मांडल्या आहेत त्यांचा विचार सरकारनं केलाय। अनेक मागण्या मान्य देखील झाल्यात अशी माहिती देखील यावेळी विनोद तावडे यांनी दिली आहे। दुसरं शिक्षकांच्या बदलींचा जो विषय आहे हा प्रामुख्याने ग्रामविकास खात्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचा विषय आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक वेगवेगळ्या जिल्ह्यात नोकरीला लागल्याने आता पुन्हा आपल्या परत जिल्ह्यात जायचं आहे, तर याची एक ऑनलाईन पद्धत ग्रामविकास खात्याने सुरू केली आहे। आपला फॉर्म भरला नाही याचा अर्थ आपल्याला बदली मिळणारच नाही। तर आता या सगळ्या बदल्या या उन्हाळी सुट्टीनंतरच होणार आहेत, मध्ये आता काही होणार नाही आहे। त्यामुळे सगळ्यांचे फॉर्म मधल्या काळात शांतपणे भरले जातील आणि मग जे निकष ग्रामविकास खात्याचे आहेत त्या निकषाच्या आधारे या सगळ्या बदल्या होतील। त्यामुळे त्या मागणीचं सुद्धा जी अडचण म्हणण्यापेक्षा थोडी धाकधूक काही शिक्षकांना आहे ती राहणार नाही। अजून बऱ्यापैकी वेळ पुढचा यामध्ये आहे। त्यानंतर आधीच्या सरकारने शिक्षण मंत्री म्हणून काम केलं का शिक्षक मंत्री म्हणून केलं? आम्ही जर धुळे, नंदुरबार सारख्या शाळा 100% जिल्हा डिजिटल करू शकतो आणि शासनाच्या पैशातनं नाही, लोकसहभागाने। आम्ही जर शिक्षणामध्ये काही प्रगतचे धोरण थोडी नीट करून ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग करून 14,000 इंग्रजी शाळेतली मुलं मराठी जिल्हा परिषद शाळेत आणू शकतो। यात थोडं गुणवत्तेचं कुठेतरी कारवाई करायचं आणि पुन्हा
मोठ्या प्रमाणावर कालचा मोर्चा जो होता तो बदल्या जिल्हा परिषदेच्या विषयातल्या अधिक आणि त्याचबरोबर 12-14च्या विषयातली सरसकट सगळ्यांचं जाणार. आता शाळेचं भौतिक आमच्या हातातच नाही आहे, ते संस्थेच्या हातात आहे. तर 12पैकी 6 गुण 2 खोल्यांच्या आहेत, त्या 2 खोल्या सगळ्या शाळांच्या आहेत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीवरील अर्ली बंधाऱ्यामधील दरवाजे खराब झालेत, त्यामुळे या बंधाऱ्याला गळती लागली आहे. नवीन दरवाजे येऊन देखील शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करून देखील पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करते, त्यामुळे अर्ली गावामधील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीवरील अर्ली बंधाऱ्यामधनं दरवाजे खराब झाल्यानं पाण्याची गळती सुरू झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. नवीन दरवाजे येऊन सुद्धा आणि शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील दरवाजे बसवले जात नाही आहेत, त्यामुळे अर्ली गावामधील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. अर्ली येथील बंधाऱ्यामधनं 12 गावांना आणि शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो, परंतु यावर्षी संबंधित ठेकेदारांनी नवीन दरवाजे न टाकल्यामुळे बंधाऱ्यामधनं पाण्याची गळती होतीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि आमदार भारत भालके यांनी पाटबंधारे विभागामधील अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांचे काहीतरी लागेबंदे असल्याने या प्रश्नांची कोणी देखील गंभीरतेनं दखल घेत नाहीये. पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होतीये, त्यामुळे अर्ली, बोराळे, नांदूर, डोणज आणि 12 गावांचा पाणी पुरवठा महिन्यामधनं एकदा होतोय. त्यामुळे बंधाऱ्यांची गळती न थांबवल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी C24 तासशी बोलताना दिलाय. अर्ली गावातून 12 गाव पाणी पुरवठा, अर्ली बोराळ असं एकूण 14 गावाला पाणी पुरवठा आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना पण ह्याच नदीतनं पाणी जाते. आता टोटल त्या अभियंता आणि ठेकेदार दोघांचं मिलीभगत असल्यामुळे प्लेटा नीट टाकल्या नाही, म्हणून शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. जर करता ह्या दुरुस्ती नाही झाल्या तर सर्व शेतकरी आंदोलन करतील. तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर. थेऊर जवळील पुनावाला स्टड फर्मच्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी श्री अष्टविनायक श्रमिक संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेच्या फलकाचं उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष अविनाश कुंजीर, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कुंजीर आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. थेऊर जवळील पुनावाला स्टड फर्मच्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी श्री अष्टविनायक श्रमिक संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेच्या फलकाचं उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष अविनाश कुंजीर, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कुंजीर आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. पुनावाला स्टड फॉर्ममध्ये 200 ते 250 कर्मचारी काम करतायत. त्यांची पिळवणूक होतीये. कामगार कायद्यानुसार 8 तास काम असतं, मात्र इथे 12 तास काम करून घेतलं जात आहे आणि त्या कामगारांना विविध समस्यांना देखील तोंड द्यावं लागतंय. कामगारांचा 2013 PF फंड सुरू करण्यात आलाय, मात्र त्या अगोदरचा PF गेला कुठे असा सवाल कामगारांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी C24 तासशी बोलताना उपस्थित केलाय. त्याचबरोबर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन उपोषण करू असा इशारा देखील यावेळी कामगारांनी दिलाय. याप्रसंगी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. दरम्यान संघटनेचे स्वप्नील कुंजीर यांनी C24 तासशी बोलताना आपली भावना व्यक्त केली आहे. कामगार काम करीत आहे आपल्या स्टड फार्ममध्ये, पुनावाला स्टड फार्ममध्ये. तर कंपनीने कामगाराची अशी फसवणूक केली की आमचा 2013 पासून फंड चालू केलेला आहे. 1971 पासून फंड ऑफिसमध्ये फंडाची ही चालू झालेली आहे. तरी 2013 पर्यंत कंपनीने फंड नाही भरलेला, तर त्या बाबतीत आमची फसवणूक केलेली आहे. तरी चांगले आम्ही लीडर लोक सर्व काही गोष्टी कंपनीशी बोलून त्या फंडाची माहिती घेतोय. तर कंपनीत स्लिपमध्ये पण पूर्णपणे फ्रॉड आहे. कसं फ्रॉड आहे की कंपनीने नेट पेमेंट एक दाखवले आणि PM पेमेंट एक दाखवले. गव्हर्नमेंटला दाखवायला एक पेमेंट दाखवले आणि नेट पेमेंट म्हणजे कामगाराला दाखवायला एक पेमेंट केले. त्याच्यामध्ये कमीत कमी महिन्याचा 5,000 रुपयाचा डिफरन्स येतो आहे. तर 5,000 रुपयाचा डिफरन्स आल्यामुळं ते कंपनीला महिन्याचा फायदा कमीत कमी 25 ते 30 लाखाचा होत असेल, तर कमीत कमी वर्षात झाला किती करोड रुपयाचा फायदा होतो. तर ही कामगाराची फसवणूक केलेली आहे कंपनीने. तरी आमची एवढीच विनंती आहे की मीडियावाल्यांना सुद्धा की बाबा आमच्या या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचवा, कारण की ह्या गोष्टी पोचवल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल. आम्ही न्याय मिळवण्यासाठी काही कुठल्याही स्टेपला जाऊ शकतो, उपोषणाला जाऊ शकतो, काही आंदोलन पण करू शकतो. पण आम्हाला ते करायच्या टायमाला करू. आम्ही काही गोष्टी त्यावेळेस तरी मला 17,000 रुपये पगार आहे
माझे इंजिनियरला नातरुंड आहेत. मी झिरो आहे, शिक्षण नाही म्हणून इंजिनियर आहेत. तरी माझं ह्यांनी फसवणूक केलेली आहे. 17,000 काय इंग्लिशचा खर्च भागू का माझ्या कुटुंबाचा भागू मी? एवढी फसवणूक असते. आता मी आज उद्या रिटायरला आहे. 35 वर्षे. आणि ही काय देणार आहे आता फंड आमचा? तुम्ही किती वर्ष झालं काम करताय? किती वर्ष झालं काम करताय? 83 मध्ये लागलो. बरं, तुम्हाला पीएफी भेटतो का? पीएफ आता चालू केला. आता चालू केला. 20 ठिकाणी पुनावाला स्टार्ट बंबातल्या युनियनच्या आज उद्घाटनाचा समारंभ झाला. या ठिकाणी यायचं एकच उद्देश माझं, कामगारांनी बऱ्याच दिवसापासून मला सांगत होती की या ठिकाणी लक्ष घाला. कामगारांच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारची फसवणूक हे स्टड फॉर्म त्यांचं कामगारातल्या पगारात असेल, इतर पी एफ फंड सारखा ह्या उतारवयात कामगाराला सगळ्यात मोठा आधाराचा कुठला विषय असतो तो पी एफ फंड. प्रायव्हेट फंड सुद्धा हे कंपनीने 13 पासून चालू केला. 1971ला केंद्र सरकारने जी आर काढलेला आहे परमनंट कामगाराचा पी एफ कटिंग. 1971चा जी आर आहे तो, पण या कंपनीने 2013ला या कामगारांना लागू केलेला आहे. उद्या हे जर रिटायरमेंट आली त्यांना काय मिळणार होता? काय यांचा कुठला आधार आहे? मग यांची एवढी मोठी फ्रॉडची केस आहे. 420ची केस जर हे सिद्ध झालं तर 420ची केस आम्ही दाखल करणार या कंपनीवरती कोर्टात जाऊन. जर या गोष्टी पुराव्यानिशी सिद्ध झाल्या, कागदपत्र आम्ही मागवलेली आहेत. कागदपत्र आल्यानंतर आम्ही यावरती शांत न बसता कोर्टात केस दाखल करणार आहोत आणि कामगारांना न्याय मिळवून देणार. 100% कामगारांच्या मागं आम्ही पूर्ण ताकदीने उभं राहणार आहे. तुकाराम गोडसे, सी24 तास, हडपसर, पुणे. पारधी समाजाच्या न्याय हक्कासाठी पारधी समाजानं सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा निषेध व्यक्त केलाय. तसेच सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसून आंदोलन केलंय. यावेळी पोलीस आणि पारधी बांधवांमध्ये मोठी धक्काबुक्की झाली आहे. पारधी समाजाच्या न्याय हक्कासाठी पारधी समाजानं सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा निषेध करत सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसून आंदोलन केलंय. यावेळी पोलिसांमध्ये आणि पारधी बांधवांमध्ये धक्काबुक्की देखील झाली आहे. पारधी समाजाला न्याय मिळावा, त्यांना घरकुलं मिळावीत, मुलांना शिक्षण मिळावं, त्यांना नोकऱ्या मिळाव्यात, या अशा अनेक मागण्यांसाठी पारधी समाजानं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलंय. संघाच्या वतीने आज पारधी समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही एक बेमुदत धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच सरकारचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याचा निषेध म्हणून आम्ही पुतळ्याचं हे करणार होतो. पण पोलिसांनी अडवणूक केल्यामुळे आम्ही पुतळ्याचं नियोजन बंद केलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की पारधी समाजाचं संपूर्ण पुनर्वसन व्हावं, पारधी बटालियन स्थापन करावी, शिक्षण झालेल्या मुलांना व मुलींना शिष्यवृत्ती देऊन जेथे अनुसूचित दाखल आहे शासनाचा, तिथे पारधी समाजातील मुलांना मुलींना नोकऱ्यासाठी प्राधान्य द्यावे. तसेच शासनाने जप्त केलेले वाळू, पारधी समाजाच्या घरकुलाचे जे थोडेफार काम आहे ते अल्प दरामध्ये शासनाने वाळू उपलब्ध करून द्यावी. आणि बेमुदत धरणे आंदोलन चालू असून आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढवणार आहे. आज काय केलं? जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि पुतळ्याचं प्रतिकात्मक पुतळा सरकारचा स्थापन करून त्याला जोडमार आंदोलनाचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तो हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलिसांच्या या दडपशाहीला आम्ही निषेध करतो आणि येथून पुढे आंदोलन टप्प्याटप्प्याने वाढवून. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिंदास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मंचरमध्ये वीज वितरण कंपनीच्या विरोधामध्ये महामोर्चा काढण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मंचर या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या विरोधात महामोर्चा काढण्यात आलाय. यावेळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. वाढीव वीज बिल, शेती पंपाची तोडण्यात आलेली वीज कनेक्शन्स आदी मुद्द्यांमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. याच्या विरोधात आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावरती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर झालेल्या सभेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारच्या कारभारावरती सडकून टीका केली आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समिती सभापती उषाताई कानडे, राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर लोकसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष सचिन भोर, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी खरेदी जातीचं काम शेतामध्ये करून येऊन जरा बघणं गरजेचं आहे आणि म्हणून जी वीज पाहिजे 12 तास दिली तरी चालेल, पण ते दिवसा दिली पाहिजे ही या वर्षाची प्रमुख मागणी त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे आज वीज गळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु ही वीज गळती वीज चोरीमुळे किंवा बाकीच्या गोष्टींमुळे घडत नाही, तर ही जुन्या प्रकारची साधनं वापरल्यामुळं आणि गलथान कारभाराच्यामुळे वीज गळती घडते. मग या वीज गळतीचा हिशोब द्यायच्या वेळेला तुमच्या आमच्या बिलामध्ये दुप्पट तिप्पट करून ते बिल लावलं जातं. 100 रुपये जर आपलं बिल येत असेल तर आपल्याला 450 रुपयाचं बिल पाठवायचं. 450चं बिल जेव्हा आपण परत त्या ठिकाणी घेऊन जातो त्यावेळेला वरचं काहीतरी कमी करून परत 200-300 रुपये करून द्यायचं. म्हणजे 100 रुपयाच्या बदल्यामध्ये आपण तसंही जवळपास दुप्पट बिल त्या ठिकाणी भरत असतो. आणि त्याच्या माध्यमातून ह्या वीज गळतीचे पैसे वसूल करण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करत आहे. जी गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने पुरवठा करू शकत नाही त्या गोष्टीचं दुसरा कोणी स्पर्धक त्या ठिकाणी नसल्यामुळं त्याच्यामध्ये त्या सेवेचं किंवा त्या वस्तूचं मूल्य दुप्पट करून तुमच्या आमच्या खिशातून वसूल करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे. आणि हे सगळं वारंवार सांगून देखील नुसत्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये मलमपट्टी केली जाते. गेल्या काही महिन्यापूर्वी आपल्याकडं ऊर्जा मंत्री त्या ठिकाणी आले होते. पंचायत समितीमध्ये त्यांनी मिटिंग घेतली होती आणि स्वतःचा त्यांचा मोबाईल नंबर देखील त्यांनी मला फोन करू नका किंवा SMS तरी करा अशा स्वरूपाच्या तुमच्या बारीक सारीक तक्रारींचा त्याच्यामध्ये सोडवणूक केली जाईल अशा प्रकारचं जाहीर आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं. मला वाटत नाही कोणाच्या SMS ला किंवा फोन तर लागलाच नाही तो, पण कोणाच्या SMS ला काही रिप्लाय आलाय किंवा त्याच्यावर काही कारवाई घडली अशा स्वरूपाचं एक सुद्धा उदाहरण आंबेगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी घडलेलं नाही. नुसतं भूलथापा देणारं हे सरकार आहे आणि या भूलथापाच्या जोरावर सरकार स्थापन केल्यानंतर जवळपास गेल्या 3-3.5 वर्षाचा कारभार देखील या भूलथापाच्या जोरावर करण्याचं काम वरचे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी केलेलं आहे. आज नुसता विजेच्या माध्यमातून हा प्रश्न महत्वाचा नाही, आज प्रत्येक घटकाचा प्रश्न महत्वाचा आहे. परंतु आपल्या समाजाची एक चूक आहे की आपण देखील एका वर्गाचा प्रश्न असेल तर त्याच वर्गाला त्याच्यामध्ये लढाई करावी अशी आपली समाजाची त्याच्यामध्ये मागणी असते किंवा अपेक्षा असते. आज प्रत्येक वर्ग जो आहे हा त्याच्यामध्ये सरकारच्या या धोरणाच्या विरोधामध्ये नाराज आहे. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये म्हटलं तर शेतमालाच्या भावापासून तर विजेच्या पुरवठ्यापर्यंत सगळ्याच बाबतीमध्ये हा शेतकरी या सरकारवर नाराज आहे. त्याचप्रमाणे व्यापाराच्या बाबतीमध्ये देखील LBT नावाचा टॅक्स UPA सरकारच्या काळात लागला होता. त्या सरकारच्या टॅक्सच्या माध्यमातून साधारणतः 10 ते 12% किंवा 13% LBTचा टॅक्स शहरी भागामध्ये लावला. तेव्हा नरेंद्र मोदींनी भाषण करताना सांगितलं हा LBT टॅक्स नाही, हा लूटपाट खावाचा टॅक्स आहे आणि तो LBTचा त्यांनी त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं बांधकाम सांगितलं होतं. आज GST तुम्ही 28% पर्यंत लावला. सचिन काळे, C24 तास, भीमाशंकर. प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करून पालिकेमध्ये जमा केले, मात्र त्यामध्ये काही त्रुटी राहिली होती. त्यामुळे पुन्हा पालिकेनं नवीन फॉर्म भरून सर्व पूर्तता करण्यास सांगितलं, मात्र लाभार्थींना एवढ्या थोड्या कालावधीमध्ये ते शक्य नव्हतं. त्यामुळे मुदत वाढीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. दरम्यान या संदर्भात 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी कोपरगाव नगर परिषदेनं लाभार्थ्यांना कागदपत्रांची मागणी केली होती. त्यानुसार 1775 लाभार्थी नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करून नगरपालिकेमध्ये जमा केले होते.
परंतु त्यामध्ये काही अपूर्तता राहिल्यामुळे नगरपालिकेनं पुन्हा नवीन फॉर्म भरून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली. परंतु या 5 दिवसांमध्ये 2 सुट्ट्या आल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करणं लाभार्थ्यांना शक्य होत नव्हतं. यासाठी मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या वतीनं मुदतवाढीच्या मागणीचं निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आलंय. प्रधानमंत्री आवास योजना लागू करण्यासाठी माननीय आमदार स्नेहलताताई कोल्हे त्याचप्रमाणे आपल्या नगर परिषदेने भरपूर कष्ट केले आणि त्याचा परिपाक म्हणून 300 घरं आपल्या कोपरगाव शहराला मंजूर झाले. या पहिल्या फेजमध्ये सगळे 3,500 घरकुलांची ती स्कीम आहे आणि याच्यात काही DPR मध्ये काही बदल झाल्यामुळे आपल्याला परत हे फॉर्म भरून द्यावे लागणार आहेत आणि त्या भरून देण्याची मुदत 3 दिवसाचीच होती. त्याच्यात 2 दिवस सुट्टी होती. त्यामुळं आम्ही CO साहेबांना विनंती केली डायरेक्टर मॅडमला की तुम्ही आम्हाला ही मुदत अजून काही दिवस वाढवून दिले तर आपल्याला या कोपरगाव शहराच्या जनतेला घरकुलासाठी न्याय देता येईल आणि त्यांनी ती आमची विनंती मान्य केली आणि आम्हाला जवळजवळ 8 ते 15 दिवसाची मुदत या कामासाठी दिली. या 8-15 दिवसात आपण संपूर्ण कोपरगाव शहरात जे झोपडपट्टीधारक आहेत की ज्यांना घरकुलाची गरज आहे त्या सर्वांनी या कोपरगाव नगर परिषदेमध्ये बाहेर आम्ही एक तंबू टाकतोय आणि त्या तंबूत जवळजवळ 10 ते 12 माणसं हे नवीन प्रकारचे फॉर्म भरून घेण्यासाठी आम्ही ठेवणार आहोत आणि हे फॉर्म भरून देण्यासाठी आपल्याला इथं यावं लागणार आहे. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण या कोपरगाव शहराच्या नगर परिषदेच्या बाहेर जे का आम्ही तंबू टाकणार आहोत त्या तंबूत आपण येऊन आपली सर्व माहिती द्यावी म्हणजे आपल्याला लाभार्थी म्हणून जे काही जो लाभ मिळणार आहे त्यासाठी आपण पात्र राहाल. त्यामुळं आपण सर्वांनी इथं येऊन नगर परिषदेला आणि आम्हाला सहकार्य करावे अशी या प्रसंगाच्या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करीत आहे. यावरती मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यास 10 दिवसांचा कालावधी वाढवून दिलाय. कोपरगाव नगर परिषदेसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साधारण 3,108 घरकुलांचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे. येत्या 5 वर्षात आपल्याला ही घरकुलं बांधून पूर्ण करायची आहे. यात वेगवेगळ्या 4 घटकांचा समावेश आहे. नगरपालिकेने सुरुवातीला सुद्धा या संदर्भात सर्वे करून माहिती गोळा केलेली आहे. परंतु काही आणखी माहिती आवश्यक असल्याने आपण ती पुन्हा माहिती गोळा करण्याचं काम करणार आहोत. आत्ता माझ्याकडे जे निवेदन आलेलं आहे भाजप आणि शिवसेना गटनेते आणि सर्व सन्माननीय सदस्य यांनी जी मागणी केलेली आहे त्याला अनुसरून माझ्याशी कोपरगावमधल्या जनतेला विनंती आहे की पुढील जी मुदत वाढेल त्या मुदतीत जास्तीत जास्त आपली माहिती घेऊन नगरपालिकेत उपस्थित राहायचे जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल आणि ही योजना आपण सर्वांनी मिळून यशस्वी करू. मुदतवाढ किती देण्यात आली? एक 10 दिवसाची आम्ही मुदतवाढ देऊ कारण की हा DPR पण लवकरात लवकर सबमिट करायचा आहे आणि त्याच्यावरती पण आपल्याला अजून पाठवून मंजुरी घ्यायची आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा नगरपालिकेत याकरता कामकाज चालू राहील. तरी सर्वांनी आपली माहिती नगरपालिकेत अपडेट करावी. या सर्व कागदपत्रांच्या प्रकारामुळं सामान्य नागरिकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेत. तर सर्व कामे सोडून त्यांना नगरपालिका गाठावी लागतेय. नागरिकांना सहकार्य करण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन मिळून त्यांचा त्रास कमी करण्यासाठी भाजपच्या वतीनं नगरपालिकेसमोर मदतीचा हात म्हणून माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. तर या ठिकाणी नागरिकांना सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सर्व नगरसेवकांच्या वतीनं सहकार्य करण्यात येणार आहे. शहरात शिव मॅडमने जसं सांगितलं त्या पद्धतीने साधारण 3800 घरं मंजूर होत आहेत. त्याकरता वेळोवेळी आपण प्रयत्न केलेलेच आहे. याआधी पण कृष्णहित मेळावा घेऊन सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले होते पण शासनाच्या काही नवीन फॉर्ममध्ये अपडेट आल्यामुळे सदरच्या फॉर्ममध्ये चेंजेस झाल्यामुळे ते सर्वांचे फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे. पण सदरच्या कामाकरिता वेळ फार कमी होता म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेनाच्या सगळ्या नगरसेवकांनी मिळून मॅडमला जे निवेदन दिलं आणि मॅडमनी पण त्याची दखल घेऊन अडीअडचणी समजून तर 10 दिवसची मुदत वाढ दिली. त्याबद्दल मी मॅडमचे पण आभार मानतो सर्वांच्या वतीने. आणि सदरचे कामकाज करण्याकरिता
आदरणीय बिपिनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे आमदारताई व त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेजवळच आपण एक पेंडॉल टाकणार आहोत. त्याच्यात एक 8-10 टेबल लावणार आहोत, तर जेणेकरून सर्व नगर लाभार्थी जे आहेत नगरपालिकेचे कार्यक्षेत्रातले त्यांचे फॉर्म भरून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तरी सर्वांच्या वतीने मी असं आव्हान करतो मी सर्वांना असं आव्हान करतो का जे विविध नमुन्यात आपल्याला फॉर्म भरून द्यायचे आहे त्यासाठी जे कागदपत्र लागणार आहेत ते सर्व कागदपत्र घेऊन आपण ते सगळ्यांचे फॉर्म सुट्टीच्या दिवशी सुद्धा चालू ठेवून ते करून घेणार आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरून सगळ्यांना सहकार्य करावं ही मी नम्र विनंती करतो. आणि कागदपत्रामधील त्रुटी नगरपालिकेला दिनेश कांबळे यांनी लक्षात आणून दिल्या. तसेच मुदतवाढ भेटण्यामागचे कारण सांगून या सर्व कामांचा पाठपुरावा दिनेश कांबळे यांनी केलाय. याप्रसंगी पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, उपनगराध्यक्ष विजय वाजे, गटनेते भाजप रवींद्र पाठक, शिवसेना गटनेते योगेश पागुल आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष यांचा वाढदिवसानिमित्त नगरपालिकेमध्ये सत्कार समारंभ साजरा करण्यात आलाय. योगेश डोखे, ती 24 तास, कोपरगाव. हवेली तालुक्यामधील तरडे गावामध्ये 68 एकरमध्ये भारत पेट्रोलियमचा टर्मिनलचा प्रकल्प होणार आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि पेट्रोलियमच्या व्यवस्थापनाशी याविषयी चर्चा झाली आहे. दरम्यान तरडे गावकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यात. पुणे जिल्ह्यामधील हवेली तालुक्यातील तरडे हे गाव, गावाच्या बाजूला असणाऱ्या गायराणामध्ये सुमारे 300 कोटी रुपयांचा 68 एकरमध्ये भारत पेट्रोलियम टर्मिनलचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याविषयी नियोजन प्रकल्पाच्या संदर्भात गावकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भारत पेट्रोलियमचे मुख्य अधिकारीही गाव भेटीसाठी आले होते. तरडे गावाला भारत पेट्रोलियमच्या व्यवस्थापनाकडून सुविधा मिळाव्यात, नवीन पिढीमधील शिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनीही गावकऱ्यांशी चर्चा केली आहे. ज्या 68 एकरमध्ये भारत पेट्रोलियमचा प्रकल्प उभारण्यात येतोय त्याचा आराखडा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दाखवण्यात आलाय. या चर्चेमध्ये खासदारांनी आणि कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यात. मागण्यांमध्ये गावामधील शिक्षित मुलांना या प्रकल्पामध्ये नोकऱ्या मिळाव्यात, गावामध्ये 1ली ते 4थीपर्यंत प्राथमिक शाळा आहे, पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 7 किलोमीटर अंतर चालून जावं लागतं, यासाठी भारत पेट्रोलियमच्या व्यवस्थापनाने गावामध्ये माध्यमिक शाळा बांधून द्यावी, अंतर्गत रस्ते बांधून द्यावेत, अतिक्रमणामध्ये आलेल्या 22 एकरची जागा गावकऱ्यांच्या नावे करावी, अशा विविध मागण्या खासदारांच्या समोर मांडण्यात आल्यात. यावेळी गावामधील सरपंच तसेच गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज आमच्या तरडे गावात भारत पेट्रोलियम डेपोच्या नियोजित प्रकल्पाच्या संदर्भात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांना आम्ही वेळोवेळी विनंती केली की या ठिकाणी हा प्रकल्प उभारणी होत असताना स्थानिक लोकांना, ग्रामपंचायतला या प्रकल्प व्यवस्थापनाने जी आश्वासनं दिली त्या आश्वासनाची पूर्तता हे प्रकल्पाचे व्यवस्थापन करत नाही आहे. त्या संदर्भात आपण या व्यवस्थापनाशी आणि गावकऱ्यांशी एक मीटिंग आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी घ्यावी आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या मागण्यांची पूर्तता आपण आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करून द्यावी. अशा पद्धतीच्या या आमच्या मागणीला विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी भारत पेट्रोलियमच्या सर्व व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांची आणि ग्रामस्थांची एक मीटिंग या ठिकाणी घेतली आणि आमच्या मागण्यांची पूर्तता व्यवस्थापनाने करून देण्याचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलं. आणि या ठिकाणी तरडे ग्रामस्थांच्या वतीनं जे हा प्रकल्प उभारणी होत असताना स्थानिक युवकांच्या गुणकौशल्यानुसार युवकांना या ठिकाणी रोजंदारीचा प्रश्न असेल. हा प्रकल्प उभारणी होत असताना या ठिकाणी स्थानिक युवकांमध्ये जो उद्योग क्षेत्रात जो युवक उतरला आहे त्या युवकांच्या यंत्रसामग्रीला प्रथमतः प्राधान्य देण्याचं आश्वासनाची पूर्तता या ठिकाणी खासदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी केली. त्याचप्रमाणे या ठिकाणी
गावच्या विकासात प्रामुख्याने महत्त्वाचा विषय या ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचा घेतला गेला. त्यानंतर या ठिकाणी 1ली ते 4थी प्राथमिक शिक्षण या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाची फक्त या ठिकाणी सोय आहे. यानंतर नंतरचं 5वी ते 10वी हे शिक्षण माध्यमिक शिक्षण या ठिकाणच्या सर्व विद्यार्थी वर्गांना या गावापासून 6 ते 7 किलोमीटर पायी जावं लागतं. त्या अनुषंगाने या ठिकाणी कंपनीच्या उत्पादनात C24 तासशी बोलताना खासदार आढळराव पाटील म्हणाले की भारत पेट्रोलियम प्रकल्पासंदर्भात गावकऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्यात. गावकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. प्रकल्प झाल्यानंतर कराच्या माध्यमामधनं गावाच्या विकासासाठी 50 ते 60 लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी मिळेल. अतिक्रमणामध्ये असलेली सध्या वास्तव्यामध्ये असलेले ग्रामस्थ येथील 22 एकर जागा ग्रामस्थांच्या नावावर व्हावी यासाठी प्रस्ताव तयार करून कलेक्टर आणि महसूल मंत्र्यांना पाठवण्यात आला आहे. आज तरडे या गावी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा POL डेपो या ठिकाणी प्रस्तावित आहे. साधारण 300 कोटी रुपयाचा प्रकल्प तरडे गावच्या गायरान जागेमध्ये 68 एकरमध्ये प्रस्तावित आहे. हा प्रकल्प राबवत असताना प्रामुख्यानं माझ्या तरडे गावाला कंपनीच्या माध्यमातून काही सुविधा मिळाव्यात. CSRच्या माध्यमातून कंपनीने गावासाठी पैसे खर्च करावे. प्रकल्पाची उभारणी होत असताना त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री किंवा त्यासाठी लागणारे सर्व कामगार हे ह्या गावात किंवा ह्या परिसरातल्या गावाच्या लोकांना प्राधान्य मिळावे ही माझी प्रामुख्याने मागणी आहे. आणि कंपनीच्या कानावर घातली ग्रामस्थांची मागणी रास्त आहे. मी कंपनीचे चेअरमन असेल, मॅनेजिंग डायरेक्टर असतील किंवा सन्माननीय मंत्री असतील, पेट्रोलियम मंत्री यांच्याशी भेटून ह्या गावाला जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे प्रकल्प उभा झाल्यानंतर कराच्या माध्यमातून ह्या गावाला प्रत्येक वर्षी किमान 50 ते 60 लाख रुपयाचा निधी विकास कामासाठी मिळेल. आणि CSRच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी ह्या परिसरातील कामं होत राहतील. उदाहरणार्थ ह्या गावामध्ये एक विद्यालयाची बांधणी करायची, त्याचप्रमाणे ह्या भागातले सगळे रस्ते करायचे. ही सगळी जबाबदारी कंपनीने घेतलेली आहे आणि तशाच प्रकारचं नियोजन त्याचा पाठपुरावा करण्याचं काम या पुढच्या काळात माझं राहील. एवढंच या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. ग्रामस्थांनी सुद्धा चांगलं सहकार्य दिलेलं आहे आणि या पुढच्या काळात अतिक्रमणामध्ये 40-50 वर्षापासून जे ग्रामस्थ वास्तव्यास आहे ती साधारण 22 एकरची जागा ही ग्रामस्थांच्या नावावर व्हावी यासाठी प्रस्ताव तयार करून कलेक्टरच्या माध्यमातून, महसूल मंत्र्याच्या माध्यमातून ती जागा ग्रामस्थांच्या मालकीची व्हावी हा प्रकल्प करण्यासाठी मी त्यांना सूचना दिलेली आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. नागपूर मुंबई वैजापूर घोटी या प्रमुख राज्यमार्ग क्रमांक 12 वरती प्रचंड खड्डे झालेत. दरम्यान शासनाला जाग आणण्यासाठी संवत्सर येथील गोदावरी नदीवरील पुलाला पडलेल्या खड्ड्यांना सलाईन लावून सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी गांधीगिरी आंदोलन केलंय. नागपूर मुंबई वैजापूर घोटी या प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक 12 वरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. सध्या शिर्डी येथे साईबाबा समाधी शताब्दी वर्ष आहे. या महामार्गावरनं त्यामुळे असंख्य भाविकांच्या पायी दिंड्या येतात. या खराब रस्त्यामुळे भाविकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. रस्त्यावरनं प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवाशांना चालावं लागतं. या रस्त्यावरती अपघात होऊन मृत्युमुखी पडण्याची संख्या वाढत चालली आहे. जखमींची संख्या हजारोंच्या वर गेली आहे. तसेच या पुलावरती मोठमोठे खड्डे पडलेत. मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय. केवळ 10 वर्षांमध्ये या महामार्गाची चाळण झाली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली बिलं काढली गेली आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केलाय. तर या महामार्गावरील आणि पुलावरील खड्डे बुजवण्याची मागणी देखील संजय काळे यांनी यावेळी केली आहे. मुंबई प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक 12 या रस्त्याचे काम 10 वर्षापूर्वी पूर्ण झाले, परंतु या रस्त्यावरती कुठल्याही प्रकारच्या दुरुस्त्या होत नाही. किंबहुना दुरुस्त्या ज्या होत्यात, आता या ठिकाणी संवत्सर गावाजवळ 4 किलोमीटरची दुरुस्ती 1 कोटी रुपयाला 6 महिन्यापूर्वी झाली, परंतु प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी खडीचा एक लेअर देखील पडला नाही, डांबर देखील पडलं नाही. आणि जे संवत्सर इथे गोदावरी नदीवरती जो नवीन पूल बांधलेला आहे, या पुलावरती आता प्रचंड मोठे खड्डे, 50 फुटाचा खड्डा पडलेला आहे. त्यामुळं पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला प्रवास करताना ज्या यातना भोगाव्या लागतात, वाहनांचे अपघात होतात, वाहनांचे नुकसान होते आणि या प्रवाशांना त्रास होतो. याकडे शासनाचे लक्ष नाही. हे लक्षवेधी लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. हा रस्ता आता सलाईनवर आलेला आहे. याला दुरुस्ती करण्याची गरज आहे, परंतु हे शासन कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करत नाही. म्हणून आज या ठिकाणी या मोठ्या पुलाला जो पूल एक राष्ट्रीय संपत्ती आहे, याचं नुकसान होऊ शकतं. भविष्यामध्ये मोठी सावित्री नदीप्रमाणे मोठी दुर्घटना घडू शकते. या पुलाचं आयुष्य कमी होऊ शकतं. अशा ठिकाणी कुठल्याही अभियंते लक्ष देत नाहीत. म्हणून या पुलाला मी आज सलाईन लावलेला आहे आणि शासनाला जाग आणू इच्छितो की पूल हे राष्ट्रीय संपत्ती आहे. हाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पुलावरती लक्ष द्यावं आणि महाराष्ट्रातील प्रत्येक राज्य महामार्गावरती, प्रमुख राज्य महामार्गावरती खड्डे ताबडतोब बुजवले गेले पाहिजे, जेणेकरून प्रवासी सुखकर प्रवास करू शकतील. योगेश डोखे, सी24 तास, कोपरगाव. पुण्यामधील सिंहगड रोड हिंगणे परिसरामध्ये हुतात्मा कोठारी बंधू स्मृती दिनानिमित्त तब्बल 15 ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तसेच 100हून अधिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवलाय. पुण्यामधील सिंहगड रोड हिंगणे परिसरामध्ये हुतात्मा कोठारी बंधू स्मृती दिनानिमित्त तब्बल 15 ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान हे महान दान आहे असा संदेश जोपासत गेल्या अनेक वर्षांपासून हे कार्य अविरतपणे सुरू आहे. हे कार्य सुरू ठेवणाऱ्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या स्वयंसेवकांना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचं सहकार्य मिळालंय. पुण्यामधील हिंगणे परिसरामधील नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांच्या पुढाकारानं हा महायज्ञ तब्बल 15 ठिकाणी पार पडलाय. या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो रक्तांच्या बाटल्यांचं संकलन करण्यात आलंय. तसेच पुढील प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये अधिकाधिक संख्येनं सहभागी होण्याचा संकल्प देखील सोडण्यात आलाय. आज सिंहगड रोड परिसरामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या वतीने जो हा महायज्ञ, रक्ताचा महायज्ञ आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाला आमच्या सिंहगड रोड परिसराच्या वतीने संपूर्ण कार्यकर्ते, गणेश मंडळातील असतील, गणेश मंडळे असतील, इतर सर्व कार्यकर्ते असतील, त्यांना माझ्याकडनं आमच्या सिंहगड रोड परिसराच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. रक्तदानाचा महायज्ञ जो आज कार्यक्रम घेतला आहे कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ, मागच्या वेळेस माझ्या ते इथे 506 बॉटल तयार दिलं होतं रक्तदान. अजून लोकांनी इथं रक्तदानाला यावं, रक्तदान करावं आणि इथं एक विश्वविक्रम व्हावा अशी आमच्या सर्व सिंहगडवासियांची इच्छा आहे.
आणि या सर्व जो विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आलेले आहेत, इथे आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आलेले आहेत, बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत, गणेश मंडळातली काही लोक आहेत, हे संपूर्ण लोक इथं आलेले आहेत. यांचा जो प्रतिसाद आहे त्याच्यावरून असं मला नक्की वाटतं की 1000 पिशव्या आम्ही यावेळेस रक्तदान गोळा करू. आणि आपल्या 15 ठिकाणी आहेत सगळ्यांना या ठिकाणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि स्वरूपवर्धिनी आणि या परिसरातील सर्व गणेश मंडळांच्या वतीने या ठिकाणी कोठारी बंधूंच्या स्मृत्यर्थ या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की सिंहगड भागामध्ये ही परंपराच राहिलेली की म्हणजे ज्याला म्हणतो की राम जन्मभूमीचं आंदोलन, राम जन्मभूमी ठिकाणी भव्य राम मंदिर व्हावं या उद्देशाने या रक्तदानाची सुरुवात झालेली आहे. आणि कोठारी बंधूंचं योगदान एकूण या सगळ्या राम जन्ममध्ये फार मोठं आहे. अशा या महायज्ञामध्ये या परिसरातील सर्व नगरसेवक असतील, सर्व गणेश मंडळ असतील आणि सर्व समाज यामध्ये सहभागी होत असतो. अशा या रक्तदानाच्या महायज्ञामध्ये या परिसरातील सर्वांनी रक्तदानामध्ये सहभागी व्हावं आणि या जो रक्ताचा महायज्ञ या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो. तसंच आज या ठिकाणी 15 ठिकाणी आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की पुणे महानगरामध्ये अशा पद्धतीने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर हे आपल्या भागामध्ये घेतले जातात. या भागातील सर्व आपले शरदराव जगताप असतील, नंतर सर्व विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते असतील, बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील, सर्व राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते असतील, समाजातले कार्यकर्ते असतील, स्वरूपवर्धिनी असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व स्वयंसेवक बंधू असतील, यामध्ये सर्वजण सहभागी होतील. आणि एक चांगलं समाजाचं देणं काय लागतो, बंधुत्वाचं नातं म्हणजे काय, तर हे रक्तदान शिबिर आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं अहमदनगरमध्ये पहिल्या 2 दिवसीय विभागीय साहित्य संमेलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आपली मराठी भाषा वाढली पाहिजे, ती पुढे गेली पाहिजे आणि नवीन पिढी साहित्य क्षेत्राकडे वळाली पाहिजे, अशी अपेक्षा अहमदनगर येथील विभागीय साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केली आहे. मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं अहमदनगर येथील पहिल्या 2 दिवसीय विभागीय साहित्य संमेलनाचा समारोप झालाय. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष फिरोदिया प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 2 दिवसीय संमेलनाचं उद्घाटन सुप्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनामध्ये डॉक्टर संजय कळमकर, अरुण शेवते, गीतकार बाबासाहेब सौदागर, यशवंत पुलाटे, प्राचार्य खासेराव शितोळे, लहू कानडे, कैलास दौंड, प्राध्यापक मेधा काळे, डॉक्टर लीला गोविलकर, TV स्टार, बालकलाकार कुमारी अंजली आणि कुमारी नंदिनी गायकवाड आदी साहित्यिक, गायक, गीतकार यांनी यावेळी सहभाग घेतलाय. तर दुसऱ्या सत्रामध्ये संवेदनशील लेखिका दिशा शेख यांची सौ निलिमा जाधव यांनी घेतलेली प्रकट मुलाखत लक्षवेधी ठरली आहे. साहित्य क्षेत्रामधील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या संमेलनाचा समारोप झालाय. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर.
वसमत तालुक्यातील गणेशपूर येथील 4 वर्षीय मुलावरती अत्याचार करून त्याच्या खुनास कारणीभूत असलेल्या आरोपींना पोलीस प्रशासन पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते असा आरोप संबंधित परिवाराच्या वतीनं करण्यात आलाय. दरम्यान या परिवारानं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. वसमत तालुक्यातील गणेशपूर येथील 4 वर्षीय मुलाचं अपहरण करून शेतामध्ये नेऊन त्याच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसेच त्याला गळा दाबून मारून टाकण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. तर या 4 वर्षीय मुलाचा उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी घडली होती. यासंबंधी ग्रामीण पोलीस स्टेशन वसमत इथे अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र पाहिजे तसा तपास पोलीस करत नसल्यानं सर्व आरोपींना शिक्षा न झाल्यानं संबंधित परिवारानं पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर मागील 4 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय. मात्र अद्यापही पोलीस विभागानं याची दखल घेतली नाहीये. त्यातच पोलीस अधीक्षक कार्यालय हे राज्य रस्ता क्रमांक 161 अकोला हैदराबाद हा सततचा वर्दळीचा मार्ग आहे. या रस्त्यालगतच त्यांना तळ ठोकावा लागलाय. हे विशेष आहे. पोलीस विभागाकडे भरपूर जागा असताना देखील उपोषणग्रस्तांना जागा देण्यात आली नाहीये. त्यामध्ये काही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप करत सर्वांनाच शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आपत्ग्रस्त परिवाराकडनं करण्यात येते. झाली उपोषणाला बसून कोणीच दखल घेतली नाही आमची अजून. आम्ही त्या SP ऑफिस समोर हे पाल मांडणार होतो असं, पण तिथं आम्हाला बसू दिलं नाही. आम्ही आला इथं बाजूला म्हणजे रोडच्या कडेला बसा तुम्ही इथं, आणि अशी जागा दिली आम्हाला. एक तर जवळच वाहने चालू आहेत. आम्हाला सुद्धा भीती वाटायला लागली की वाहने पाहून जवळ की आमचं काय होईल, आम्हालाच भीती वाटायला लागली. अशी आम्हाला म्हणजे इथं इचुकिडा हे रातंदी आम्हाला सुद्धा झोप नाही. आम्ही असं उपोषण ठरले की तर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे अशी इथून हटणारच नाहीत. आम्ही इथंच हे घेणार आहेत, बसणार आहेत. माझं बाळ श्रेयस बालाजी वाघमारे याच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याला ठार मारले, असं जीवे मारले. माझ्यासोबत झाला तर झाला. माझ्या मागे असे अनेक स्त्रिया होत्या, अनेक लोक होते. त्याच्या जर लेकरासोबत असं घडलं, असं घडू नये म्हणून आम्ही 3 दिवस झाले इथं उपोषणाला बसलेले आहोत. आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आणि या गुन्हेगाराला कमीत कमी फाशीची शिक्षा व्हावी अशी मुलाच्या आईची इच्छा आहे. कमीत कमी त्याला तर माझ्या मुलाला अशी शांती भेटेल त्याच्या जीवाला. तुम्ही मुलाचे आहेत ना? हो, मी मुला. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दारू संदर्भातील वक्तव्याचा सांगलीमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीकडून निषेध. शिवसेनेच्या माध्यमांमधून प्रकाशित केलेल्या घोटाळेबाज भाजप सरकारच्या पुस्तिकेची पाथर्डी शहरामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून होळी. मंचरमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं वीज वितरण कंपनीच्या विरोधात महामोर्चा. आणि नागपूर मुंबई महामार्गाची मोठी दुरावस्था, रस्त्याला सलाईन लावून संजय काळे यांनी केली गांधीगिरी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमान बिनधास्त.